जयसिंगपूर बालाजी पार्क कॉलनी शोषखड्डा व्यवस्थापन अभियान। शोषखड्डा उपक्रमामुळे सांडपाण्यापासून होणारे दुष्परिणाम मार्गी। कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर या गावात तरंगुत्ती रोड बालाजी पार्क येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पद्मश्री सन्मानित व महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर सचिन दत्तात्रय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोषखड्डा व्यवस्थापन अर्थात वेस्ट वॉटर मॅनेजमेंट अभियानाचे आयोजन केले होते। या उपक्रमात प्रतिष्ठानचे एकूण 48 स्त्री सदस्य उपस्थित होते। बालाजी पार्क या कॉलनीमधील 4 घरांचे एकत्रितरित्या शोषखड्डा उपक्रम राबवण्यात आला। गेली 10 वर्ष या कॉलनीतील लोकांना सांडपाण्यापासून उत्पन्न होणाऱ्या डासांचा व दुर्गंधीचा खूप त्रास सहन करावा लागत होता। या शोषखड्डा उपक्रमामुळे सांडपाण्यापासून होणारे दुष्परिणाम मार्गी लागले। आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिष्ठानमार्फत एकूण 45 शोषखड्डा उपक्रम राबवण्यात आले। यापुढे देखील समाजातील सर्वांसाठी हे उपक्रम श्रमदानातून राबवण्यात येणार आहेत। शोषखड्डा उपक्रमाचे फायदे असे: जमिनीच्या खालील पाणी पातळीत वाढ होते, विषम ज्वर, मलेरिया, डेंग्यू यासारख्या रोगांपासून मुक्ती होते, ग्लोबल वॉर्मिंग सारख्या परिणामांवर मात होण्यास मदत, झाडांची वाढ होण्यास मदत होते, वातावरणात गारवा निर्माण होण्यास मदत होते। पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ 2010 मध्ये डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापन केली। डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वसुधैव कुटुंबकमच्या भावनांसह कार्य करते। त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन, भूजल पुनर्भरण, रक्तदान, आरोग्य जागृती शिबिरे, निर्माल्य संकलन आणि कंपोस्टिंग, प्रौढ साक्षरता, पुरानंतरच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवा केली जात आहे। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण 46 क्षेत्रात कार्य चालू आहे। कोल्हापूरमध्ये सतत वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम, त्यामध्ये रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जल पुनर्भरण इत्यादी क्षेत्रात कार्य सुरू आहे। या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले। या उपक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल झोन चेअरमन प्रकाश बन्ने, मोहन गुळवे, हनुमंत किरणगे, रणजित राजपूत यांचे सहकार्य लाभले। महानकर न्यूजसाठी सचिन बिरोजे, जयसिंगपूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।